वारे एका दिवशी 1 लाख लोक जमा होणं साहजिक आहे, एका दिवशी 10 लाख लोक जमा होणं साहजिक आहे. पण आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतो त्या तुकोबरायचे अनुयायी आहोत आपण. 1 महिना माझ्या तुकोबरायसोबत 5 लाख लोक असतात महाराज. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तुम्ही जर नसल वारीला गेले तर एकदा वारीला जाऊन पहा महाराज. कितीही मोठा रोग असू द्या, वारीत गेला की मनुष्य नीट होतो. घरी येसीत झोप येत नाही आणि वारीत मनुष्य दगडात झोपतो महाराज, दगडात झोपतो. तुम्ही पुण्यात एकदा वारकऱ्याचं वजन मोजायचं, नंतर वाखरीला एकदा मोजायचं. कमीत कमी 5 किलो वजन वाढलेलं असतं. किती? 5 किलो वजन. कधी तुम्ही असं ऐकलं का एवढ्या अडचणीत वारकरी झोपतात? कधी एखाद्या वारकऱ्याला सर्प चावला, कधी वाईट घटना अजिबात घडत नाही. अरे एखादा साधा मंत्री जर एखाद्या गावात आला तर त्या मंत्र्याच्या संरक्षणा असतं, 1 मंत्र्याच्या संरक्षणात 150 पोलीस असतात, 200 पोलीस असतात. गृहमंत्री जर आला तर जिकडे तिकडे पोलीसच्या गाड्या असतात. 5 लाख समाज असतो, पण 1 दिवस सुद्धा पोलिसाची गरज पडत नाही. हे समाजाला दिलेला वारकरी संप्रदायाने आदर्श आहे महाराज. काय आहे? आदर्श आहे. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रात आदर्श आहे. मी तर नेहमी सांगतो, ज्ञानोबराय तुकोबराय जर या महाराष्ट्रात झाले नसते तर महाराज या महाराष्ट्राचं बिहार कधीच झालं असतं. ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची सांगड आहे, ज्ञानोबराय तुकोबरायचा गाथा या महाराष्ट्रामध्ये. म्हणून आज आपण लोक स्थिर आहोत, म्हणून वारकरी पंथाची आपण मंडळी आहोत. म्हणून तेनेची पंथे चालू जाता लपडे गुंथा कोटे काही. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. फक्त वारकरी पंथाचे सेवक बना. बाकीच्या पंथात जायची काय गरज आहे महाराज तुम्हाला? सगळ्या गोष्टी ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलं. अरे सरकार आता आम्हाला सांगतंय झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. ही सुद्धा योजना सरकारला आम्ही वारकऱ्यांनीच दिलेली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्ष हे तुमचे सोयरे आहे, तुम्ही त्यांची तोड करू नका. हे 400 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी भंडाऱ्या डोंगरावर माझ्या तुकोबरायने लिहून ठेवलेलं आहे. अरे परमार्थ कसा करावा, संसार कसा करावा, व्यापार कसा करावा, मुद्दला तटवता ऐसा खोटा व्यापार. हे सगळं ज्ञान जर या महाराष्ट्राला कोणी दिलं असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय सर्व साधू संत मंडळींनी केलं. अरे आता तर युनिव्हर्सिटी आहे, आता विद्यापीठ आहे, आता कॉलेजेस आहे, आता IT पार्क आहे. ज्या काळात शाळा नव्हती, ज्या काळामध्ये कॉलेजेस नव्हते, ज्या काळामध्ये विद्यापीठ नव्हतं, ज्या काळामध्ये शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नव्हती, त्या काळामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्या काळामध्ये लिहिलेला गाथा आज MA झालेल्या लोकांना सुद्धा वाचता येत नाही. याच्यापेक्षा दुसरा काय चमत्कार असेल मला ज्ञानोबराय तुकोबरायचा. ज्ञानोबरायने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला न बोलवला माना नका मानू, तुमच्या बुद्धीचा दोष आहे. भिंत चालवली न चालवली हा तुमच्या बुद्धीचा दोष आहे. मेलेला मनुष्य जिवंत केला न केला हा तुमच्या बुद्धीचा दोष आहे. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायला 56 भाषा येत होत्या, तरी माझ्या ज्ञानोबरायने तुमच्याने माझ्यासाठी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. हा समाजाला सगळ्यात मोठा दिलेला चमत्कार आहे. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. आता 2 दिवसापूर्वी कोणता दिवस झाला? मराठी राजभाषण दिवस झाला. खरोखर महाराज ज्ञानोबराय तुकोबरायने समाजाला जे योगदान दिलंय, म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. एक सांगू महाराज तुम्हाला काय केलं त्या साधू संतांनी तुमच्याने माझ्यासाठी? महाराज सांगता Oh
वृंदावनला भागवत शिकायला गेलो असताना तिथे एक राम सुखदासजी यांच्या शाखेचे गीता मंदिराचे एक साधू महाराज होते. खूप कडक होते, एवढे कडक होते की त्यांच्या समोर कोणीच जात नव्हतं. आणि आपला लहानपणापासून स्वभाव आहे, जिथं कोणी जात नाही तिथं जायची हौस पहिल्यापासून आहे. मग आता त्यांची रूम होती, ते अभ्यास करत होते. मग मी जाताना म्हणा ना, मी ऐका मी सर मी येऊ स्वामीजी, हा तसलं काहीच नाही. मी डायरेक्ट आत गेलो आणि ते असं वाचत असताना त्यांनी माझ्याकडे बघितलं. बघितल्यानंतर मला मागही जाता येईना, पुढं जाता येईना, थर 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 हातपाय कापायला लागले. एवढं त्यांच्या डोळ्यात तेज होतं. मी आपलं वळालो आणि वळाल्याबरोबर माझी नजर त्यांच्या देवघराकडे गेली. थोडं लक्ष देऊन ऐका. आता ते वृंदावनमध्ये राहणारे महात्मा, पण त्यांच्या देवघराकडे माझी नजर गेली तर त्यांच्या देवघरामध्ये एकीकडे ज्ञानोबरायचा फोटो होता आणि एकीकडे तुकोबरायचा फोटो होता. मी लगेच थांबलो. थोडी शंकाच आली मला. मी स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि स्वामीजींना म्हणलं, स्वामीजी तो मैंने क्या पंडित, आप ब्रज रसिक हो, वृंदावन में रहते हो, इधर तो सिर्फ भगवान कन्हैया के राधा रानी के भक्त है और आपके मंदिर में तो ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो है. त्या साधूने मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. तो साधू सांगत होता, ए पंडित, हम लोग जब वृंदावन में रह के उदास होते हैं, काय म्हणला तो साधू, हम लोग जब वृंदावन में रह के उदास होते हैं, हमारा मन नहीं लगता है, तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी और देहू आते. काय म्हणला तो, अरे वृंदावन मध्ये ज्यांचं मन रमत नाही ते लोक आळंदीला आणि देहूला येतात. आणि तो साधू मला सांगू लागला, आप महाराष्ट्रीयन पंडित बोले पागल हो, ज्ञानेश्वर महाराज को छोड़ के आप वृंदावन आए हो. नामा मने देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. अरे जगाच्या मालकाला ज्या ठिकाणी विश्रांती घ्यायसाठी घ्यावं वाटत असेल ते आळंदी क्षेत्र आहे. आणि त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगलं करून ठेवलंय. मोडोनी या नानामते देती सिद्धांत सौरतू. असे साधू संत कोण आहे, निळामणे ऐसे संत कृपावंत सुखशिंतू. साधू सुखी आहे आणि साधू कृपावंत सुद्धा आहे. आणि अशा साधूने जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण केला असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. असं गोड मार्गदर्शन अभंगामध्ये माझे निळोबराय करतात. धर्माचे पालन पालन धर्माचे पालन. नमो सद्गुरु तू गया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, हो यावरी न करावा उभे. सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावे. कीर्तन करणं 2 तास सोपं आहे, पण 2 तासाच्या कीर्तनासाठी माणसाला 12-12 तास प्रवास करावा लागतो. हे खूप अवघड आहे महाराज. आणि तुम्हाला जर याचा प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही उद्या बसा माझ्यासोबत आणि चला बुलढाण्याला, म्हणजे तुम्हाला कळेल बुलढाणा किती दूर आहे. 2 तास कीर्तन चुकीचं नाहीये, 2 तास कीर्तन करणं सोपं आहे. पण महाराष्ट्रातले जेवढे काही नामांकित कीर्तनकार आहे त्या बिचाऱ्यांना 2 तासासाठी दिवसभर प्रवास करावा लागतो, रात्रभर प्रवास करावा लागतो. ही सगळ्यात मोठी खंत आहे महाराज. माझी तर सरकारला विनंती, बाबांनो बाकीच्या काही योजना राबवा, नका राबू, थोड्या मागं पुढं झाल्या तरी चालतात, पण हे जे 10-15 फेमस कीर्तनकारी यांना तुमच्या निधीतून
एक एक हेलिकॉप्टर गिफ्ट देऊन टाका, म्हणजे ताण नाही. तिथून उचललं इथं, इथून उचललं तिकडं. जास्त बी लोकांना देऊ नका, कारण जास्त कीर्तन करायला द्याल तर वरती धडकाधडक होईल. त्याच्यामुळे ठराविक जे आहे बिचाऱ्यांना, ते ज्यांच्याकडे हप्ता भरण्याची क्षमता आहे अशांना द्या. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबर आहे, तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. महाराज एवढा मोठा सप्ताह तुम्ही लोक करताय, मला आनंद आहे महाराज. आज ज्यांनी माझं यजमान पद घेतलंय त्यातला एक मनुष्य हिंदू आहे आणि दुसरा व्यक्ती मुसलमान आहे. काही लोक म्हणतात की महाराज लोक मुस्लिम समाजाचा विरोध करता. अजिबात नाही महाराज. अरे आम्ही सांप्रदायिक लोक जेवढं तुकोबरायला मानतो तेवढंच आम्ही संप्रदायातले लोक कबीर महाराजांना मानतो महाराज. आम्ही जातीवाद केलाच नाही हो, आणि या भारतानं सुद्धा जातीवाद केला नाही महाराज. आमचं भांडण जातीशी नाहीये, आमचं भांडण तुमच्या विचाराशी आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये मी आल्याबरोबर वरमाला घातली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये मुस्लिमही मावळे होते. हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी सर्वांचंच योगदान आहे. आणि मी तर खरं सांगू का, या भारत देशाने कधी हिंदू मुस्लिम वाद केलाच नाही. आणि मुस्लिमांचा वाद जर आम्ही लोकांनी केला असता तर देशाच्या सर्वात मोठ्या पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं महाराज. भांडण फक्त तुमच्या विचाराशी आहे. म्हणून मला आनंद आहे. सर्व धर्म समभाव याचं प्रत्यक्ष अनुभव जर कुठे येत असेल तर तो आपल्या गावामध्ये विठ्ठल 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 तुकाराम. कडक नका करू, गोड आवाज आला पाहिजे मागाच्या सारखा. तुकाराम 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 तुकाराम. याच्यात विको नाही का? नाहीये ना, मिक्सर मध्येच नाही का? तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. तुकोबराय तर आलीच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला. निळोबराया, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबराय डोळे उघडा. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं येथे तुझं लागी बोलावील कोणी, येथे तुझं लागी बोलावील कोणी. आला सीका पातीला वाचून आला सीका. इथे तुझं नावे बोलाविले कोणी, इथे तुझं नावे बोलाविले कोणी. पातीला वाचून आला सीका, पातीला वाचून आला निळोबराने डोळे उघडले आणि पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं. पांडुरंगा, अबे देव नव्हे तू, तुला कळतं का शास्त्र? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ. थोडा आवाज कमी करा, विको कमी करा, फक्त गाताना. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. 2,
आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा पाहू. सप्ताह करत असताना, सप्त्याला मदत करत असताना तुमचं नाव पत्रिकेमध्ये येईल याची अपेक्षा ठेवू नका. मी बसणाऱ्या मंडळीला एक विनंती करतील, काही काही लोकांचं चुकून जर नाव पत्रिकेवर राहिलं महाराज तर ते येडं येऊन पाहत नाही 7 दिवस इकडं. त्याला असं वाटतं माझ्या पोरीचा साखरपुडा आहे का, म्हणून माझ्या हातचं देऊच. अजिबात नाही दादा. अरे देवाचं कार्य देवाला करून घ्यायचं असतं. तुम्ही बसणारे मंडळी, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? हवा दिसती का जाणवती? जाणवती. हवेला कलर नाहीये, काळा हिरवा निळा पिवळा काहीच नाही, फक्त हवा जाणवती. बिचारी तिचं कार्य रात्रंदिवस करते पण कुठंच कोणाला दिसत. तसं अन्नदान करत असताना, सप्ताहाला मदत करत असताना तुमचं नाव लोकांनी घ्यावं याची दक्षता घेऊच नका. तुमचं नाव लोकांनी घ्यावं याची अपेक्षाही करू नका. तुमचं नाव जगाच्या मालकाने घेतलं पाहिजे याची अपेक्षा प्रत्येकाने करा करावं. मी खरं सांगू का तुम्हाला, तिरुपती संस्थान असतं, शिर्डी संस्थान असतं, माझ्या गजानन बाबाचं संस्थान असतं, हजारो टन धान्य लोक आणून टाकतात, पण ड्रायव्हर हे सुद्धा सांगत नाही गाडी कुठून आलेली आहे. ज्याला द्यायचं असतं त्यानं नावाची अपेक्षा करायची नाही. आणि तुमचा असा गोड गैरसमज आहे, तुम्हाला असं वाटतं सप्ताहामध्ये यजमानपद घेतलं म्हणजे जास्त पुण्य भेटतं, निविना घेतला म्हणजे कमी. सप्ताहामध्ये सर्वात जास्त देणगी देणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, कीर्तन करणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, गाणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, वाजवणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, आणि मदत करणाऱ्याला तेवढंच पुण्य. सर्वात जास्त पुण्य जर कोणाला असेल तर काड्या करणाऱ्याला. कारण की हे सेवा सगळेजण नाही करू शकत, त्यासाठी ठराविकांचा जन्म आहे. म्हणून माझी विनंती आहे, सप्ताहामध्ये आपलं काय लोक नावाला अपेक्षेला भरभटलेले असतात. मागच्या वर्षी त्या नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या एका ठिकाणी कीर्तन होतं. दुपारची वेळ होती, कीर्तनाला गेलो, एवढी गरमी होती आणि 4-5 असे फॅन लावलेले होते, थंडगार वातावरण, एकदम कीर्तन रंगायला आलं. एक पुढारी माणूस खादीचे कपडे घालून आला आणि त्यानं 5च्या 5 फॅन बंद केले. मी त्याला म्हणलं, का हो दादा, हो फॅन का बंद केले? तो मला सांगू लागला, पुरुषोत्तम बा, हे जे फॅन दिसतात ना तुम्हाला, हे मी दिलेले, हे चांगली गोष्ट आहे. म्हणलं तुमच्यासारख्या दात्याची गरज आहे महाराष्ट्राला, मग तुम्ही फॅन दिले मग बंद का करता? त्यानं मला सांगितलं, म्हणे महाराज फॅन चालू असल्यानंतर त्यावरचं माझं नाव दिसत नाही म्हणून फॅन बंद केले. म्हणजे त्याचं नाव पाहण्यासाठी महाराज मेले तरी चालतात, एवढी नावाची अपेक्षा करायची ना. तुकोबरायची भाषा आहे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे श्री गावया, संत चरण भावे श्री गावया, संत चरण भावे श्री गावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे संत चरण भावे श्री गावया, संत चरण भावे श्री गावया. संत चरण भावे श्री गावया, संत चरण भावे श्री गावया, संत चरण भावे श्री गावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रे गावया. लक्ष देऊन ऐका दादा, आमंत्रणाची अपेक्षा करू नका. जा कीर्तनाला जा, भागवताला जा, रामायणाला जा, कारण कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, या महाराष्ट्रामध्ये नव्हे, या भारतामध्ये नव्हे, या विश्वामध्ये सर्वात जर चांगली गादी जर कोणती असेल तर नारदाची गादी महाराज. इथून कधीच चुकीचा संदेश देशाला गेला नाहीये, इथून कधीच अंधश्रद्धेला वाव दिला गेला नाहीये, इथून कधीच चुकीच्या गोष्टी समाजाला कीर्तनकाराने सांगितलेले नाहीये. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जा.
कोणाचं लग्न असेल, आवाज कमी करा माझा, आवाज नका वाढवू. कोणाचं वास्तुशांती असेल, कोणाचा बर्थडे असेल, कोणाच्या घराची घरभरणी असेल, पत्रिका असेल, फोन असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळू नका. आमंत्रण नसताना गेल्यानंतर जीवनामध्ये कशी फजिती होती, भागवतामध्ये खूप गोड उदाहरण आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, सर्व देवतांना आव्हान दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाहीये. आणि कैलासामधून विमानात जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागली, मालक, ओ मालक ऐका ना. काय ग सती, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलेला आहे, खूप मोठा यज्ञ आहे, चला ना आपण जाऊ. भगवान शंकर म्हणतात, अगं वेडे, मी लाडका जावाई तुझ्या बापाचा, मला एक साधा फोन नाही ग, साधा SMS सुद्धा नाही, साधी पत्रिका नाही, आणि बिना आमंत्रणाचं जाणं शक्य नाही. पण कैलासामधून विमानात जात असताना सती आई साहेबाला मात्र राहवत नाहीये. काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं, रडायला लागली. आणि रडता रडता मालकाला सांगते, मालक चला ना हो. भगवान शंकर म्हणले नाही. मालक चला ना हो. नाही म्हणले. शेवटी सती आई साहेबांनी हात जोडले, मालक आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज लागते का माया? हो नाही, पोरगी आपल्या बापाच्या घरी कधीही जाऊ शकते. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार, भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार नाही. मला एक प्रश्न पडलाय, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी काय अपेक्षा करायची आपली बायको आपलं ऐकल म्हणून? ताण नका घेऊ. सती आई साहेब गेल्या महाराज. सर्व देवतांना स्थान पाहिलं, पण स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही. राग आला, यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवून टाकला. म्हणून आमंत्रण नसताना कुठं जाऊ नका. एक, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊच नका. कोणाचं लग्न असेल, 2 मित्र होते राम आणि श्याम नावाचे, घराजवळच मंगल कार्यालय होतं. कामाचा एवढा कंटाळा, 1 नंबरचे आळशी होते, 1 नंबरचे आळशी. आणि त्यांचा एक स्वभाव होता, तुळशीचं लग्न लागल्यापासून मिरगाचा पाऊस पडेपर्यंत फक्त लग्न जोडायचे. काय जोडायचे? लग्न जोडायचे. सकाळी उठलं की कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, स्टारचे कपडे घालायचे, मंगल कार्यालयात जेवायचं. कोणी विचारलं कोणीकडचे, सकाळी सांगायचं नवरीकडचे, संध्याकाळी सांगायचं नवरदेवाकडचे. माझ्याकडे काय बघता, नवरीकडचे नवरदेवाकडचे म्हणून हे 2 हलकट 4 महिने फुकट खाल्लं हो यांनी मंगल कार्यालयावर. एक दिवस सकाळी सकाळी मंगल कार्यालयावर पंगत चालू होती. पंक्तीचा मालक म्हणून, ए अरे कोण आहे रे तिकडं, ए बकेट घेऊन ये भाजीची, ए चपाती घेऊन ये, ए गुलाबजाम. आता अपरिचित चेहरे पंक्तीत पाहिले. पंक्ती मालकाला वाटलं नेमकं कोण आहे, जाऊन विचारलं, अरे कोण आहे तू? आता त्यांचा दररोजचाच नेम होता, एक म्हणे नवरदेवाकडचे, याला वाटलं चुकलं काय कोण, दुसरं म्हणे नवरीकडचे, चला उडा म्हणे उडा, चल वा म्हणे मंगल कार्यालयाच्या बाहेर. अहो पण झालं काय? तो पंक्तीचा मालक सांगत होता, वेड्या, माझ्या बापाच्या वर्षश्राद्धाची पंगत आहे, नवरीकडचे नवरदेवाकडचे कसे म्हणता रे? आमंत्रण नसताना गेले. काय झाले? आमंत्रण नसताना गेले. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट पाजत असेल तर पिऊ. ग्रामपंचायत संपली असेल, आता जिल्हा परिषद पर्यंत तुम्हाला कोणी फुकट पाजत नाही. पंचायत समिती लागूच तर तुमच्या जीवनात दुष्काळच आहे. एकदा लागल्यानं निवडणुका की 8 दिवस बेवड्याला दिवाळीच असते महाराज. सगळे धाबे बुक असतात. कोणी तुम्हाला फुकट पाजत असेल तर प्यायची नाही. निळोबराय देवाला सांगता, देवा अभि देवे ना तू. आमंत्रण नसताना आला. परत निळोबरायने डोळे लावले, भजन सुरू केलं, तुकाराम 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 तुकाराम. पळत निळोबरायला देव म्हणतात, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा निळोबरायने सांगितलं तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा मने आम्ही न ओळखो जी देवा, तुकयाचा धावा करी कसे, तुकयाचा धावा करी कसे. निळा मने आम्ही न ओळखो जी देवा, तुकयाचा धावा करी कसे, तुकयाचा धावा करी कसे. निळा मने आम्ही न ओळखो जी देवा, तुकयाचा धावा करी
याचा धावा करीत असे. ए देवा जा, तुला ओळखत नाही महाराज. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन तुम्ही त्याला म्हणा कोण आहे तू, मरल ना ते, फाशी घेईल ना महाराज. देशाचा पंतप्रधान आपल्या दारामध्ये उभा आहे आणि आपण त्याच्याकडे पाहून म्हणा कोण आहे तू. किती अपमान आहे महाराज. विश्वाचा मालक आहे माझा देव. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो पहिलं स्थानम निधान बीज म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जागा ते चाळीता, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे सर्व सत्ता जी आहे. अरे सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या देवाच्या सत्तेने मिळतोय आणि त्या विश्वमालकाला निळोबराय म्हणतात जा, तुला ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, हो निळोबराया, ओ कोणाला बोलताय तुम्ही, मी देव आहे. मी काही बाजारचा भाजीपाला नाही, कोणी एक उडी बुचडी उचलायची 10 रुपये. हा देव आहे मी, माझ्या सत्तेनं सर्व चालतंय. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो, अर्धा तास झालं तुमच्या समोर उभे, काहीतरी बोला. बसणाऱ्या मायबापांना माझा एक छोटासा प्रश्न आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये, आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. आज एवढा मोठा सप्ताह तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलाय. आपल्या सप्त्याचा जर खर्च पाहिला तर कमीत कमी 4-5 लाख रुपये असेल. मग एवढा खर्च करताय, मग कशासाठी करताय तो खर्च? महाराज लोक श्रीमंत करायचे म्हणून करताय का, पैसे जास्त झाले म्हणून करताय का, गावामध्ये चांगल्या विचाराची देवाणघेवाण व्हावं म्हणून करताय? चांगल्या विचाराची देवाणघेवाण व्हावं. अरे एकूण त्या 1 लेकरानं जर 10 रुपये मागितले ना, बाप 10 रुपये देत नाही त्याला, 2 रुपये देऊन त्याला शांत करतो. जो तुमच्या कुटुंबाचा वारसदार आहे, जो तुमच्या इस्टेटीचा मालक आहे, त्यानं 10 रुपये मागितले, तुम्ही त्याला शांत करता, 2 रुपये देऊन त्याला गप करता. सप्ताहाचा देणगीदार तुमच्या दारात आल्यानंतर तुम्ही क्षणाचाही विचार न करता 5,000 रुपये काढता आणि त्याच्या हातात देता. का? कारण तुम्हाला माहिती आहे मी जर 5,000 रुपये दिले तर मला चांगले विचार ऐकायला मिळणार आहे, गावामध्ये परमार्थाचं वातावरण तयार होणार आहे. मग हे जे मार्ग चालले, एवढी आपण वारी करतोय, पंढरपूरची वारी, एवढा सुंदर रोड झालाय महाराज. बाबा 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 बाबा, ह्या वर्षी तो तुकोबरायला ताणच नाही आमच्या काहीच. रुटी घाटातून मी आलो, किती सुंदर झालाय महाराज. तो रुटी घाट आहे म्हणून त्याला किंमत नाहीये, तो बारामती हवे म्हणून त्याला किंमत नाहीये, त्या हवेला किंमत माझे तुकोबराय जातात म्हणून किंमत आहे महाराज. तुकोबराय जर त्या हवेला नसते गेले तर जगामध्ये हजारो हवे, कोण पाहत आहे त्या हवेला? माझे साक्षात तुकोबराय त्या रस्त्यानं जाणार आहे. महाराष्ट्रातला तमाम वारकरी समाज त्या रस्त्यानं जाणार आहे. म्हणून त्या रस्त्यामध्ये जात असताना तेच दिसत होतं सगळं, की इथं आपण झोपलो होतो, इथं ही गवळण असती, इथं टाळकरी उभे असतात, इथं माणूस पाणी पितोय. खूप सुंदर आहे महाराज, लक्ष देऊन ऐका. मग हे जे चाललंय तुमचं माझं ते कल्याणासाठी. मग कल्याण जर जीवनामध्ये करून घ्यायचं असेल, जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचा अनुकरण. आता पूर्वी कोण मार्ग दाखवून गेले, कोणता मार्ग दाखवून गेले? मार्गाचा जर विचार करायला गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहे. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण कसं करता येईल? अरे जे लोक 2 तास कीर्तनासाठी बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करत नाही महाराज. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्याकडून सुटत नाही. साधा चहा सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर तुम्ही आणि मी काय विजय मिळवणार? या कलियुगामध्ये तुमच्याकडून माझ्याकडून काही शक्य होत नाही महाराज, अजिबात नाही. जे लोक 2 तास कीर्तनासाठी बसतात तर ते रामदेव बाबाचे 14 आसनं करतात 2 तासात. त्यांना 2 तास मांडी सुद्धा घालता येत नाही. ते लोक काय तप करतील हो, काय यज्ञाधिक कर्म कर, काय यज्ञ करणार आहे आपण महाराज? अहो 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा, बामणाच्या दक्षिणा सगळं देणारे लोक उदार आपण. भिकाऱ्याला 10 रुपये 10 रुपये देताना 10 वेळेस विचार करणारे लोक आपण. काय यज्ञाधिक कर्म करणार? आपण काहीच करू शकत नाही महाराज. योगाच्या मार्गाचं अनुकरण करायला जावं तर योग सोपा नाहीये. पाहे पालो हा याचने जे बोचरी या पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एखादा बोचरा माणूस आहे, त्याला लोखंडाचे चणे खायला दिले, ते जगल का मरल? मरल की ते? ज्ञानोबराय सांगतात म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटाता या दुःखाचीच वाटा. मग ज्ञानोबराय सांगतात योग अवघडे. काही लोक म्हणतील ज्ञानोबराय योग्यांचे माऊली होते, पण योगाचं खंडन करत असता ज्ञानोबराय सांगतात योग या गवी एने नोए सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची
याची गणना कोण करी. योग अवघडे. काही लोक म्हणतील ज्ञान संपादन करा. कसं ज्ञान संपादन करायचं? मला शक्य नाहीये. ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, तुम्हाला MBBS व्हायचंय, तुम्हाला कीर्तनकार व्हायचं, तुम्हाला राजकारणी व्हायचंय, काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष ठरवून घ्या. कारण प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष तुम्हाला काय व्हायचं ते ठरवून घ्या. तुम्हाला महाराज व्हायचं, तुम्हाला पुढारी व्हायचं, तुम्हाला डॉक्टर व्हायचं, तुम्हाला इंजिनियर व्हायचं, तुम्हाला IAS व्हायचं, तुम्हाला IPS व्हायचं, काय ठरवायचं ते पहिले 25 ते 50 माणसाने ढिलं नाही पडायचं. फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? 25 ते 50 काय करायचा? पण पैसा कमवत असताना लोकांच्या माना नाही मोडायच्या. जोडोनी आधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि नंतर 50च्या नंतर माणसाने रिटायरमेंट घ्या. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली होती. आपलं नशीब एवढं खराब आहे, आपलं टक्कल पडलं तरी आपण घर सोडत नाही. लोक आमच्यासारख्या महाराज लोकांना म्हणतात, महाराज जाऊ आमच्या म्हाताऱ्याला दिंडीत घेऊन. अवघड परिस्थिती महाराज. 50च्या नंतर 75 पर्यंत देवाचं चिंतन करा. जर या 3 अवस्थेमध्ये जर तुम्ही या 3 गोष्टी नाही केल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. खरं तर माणसाला आयुष्य 40 वर्षाचं होतं महाराज. हे 60 वर्षाचं जे आयुष्य तुम्ही ते उधार घेतलेलं आहे. तुम्ही म्हणसाल कोणाकोणाचं? एकदा बैल, कुत्र आणि गाढव आणि माणूस ब्रह्मदेवाकडे गेले होते. तो बैल म्हणला, देवा 40 वर्ष कसं काम करायचं रे शेतकऱ्याच्या शेतात? अजिबात जमत नाही. मी किती जरी चांगलं काम केलं तर माझा मालक मला टायमावर चारा पाणी करत नाही. मी एवढे दिवस जगू शकत नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मी फक्त 20 वर्ष जगल. मग बैलाचे 20 राहिले होते. माणूस उभाच होता. माणूस म्हणे, ब्रह्मदेवा मी घेतो. 40 आणि 20 किती झाले हो? किती झाले? कुत्र म्हणलं, देवा बैलाचं तरी बरं आहे. लोक मला भाकरी तर ताकद नाही पण दगड मारल्याशिवाय राहत. मी काही 40 वर्ष जगू शकत नाही. मी 20च वर्ष जगणार. मग कुत्र्याचे 20 माणसाने घेतले. 60 आणि 20 किती झाले? किती झाले? आणि गाढव तर रडायलाच लागलं. गाढव देवाला सांगत होतं, देवा माझा मालक तर एवढा गाढव देवाला सांगत होता. गाढव देवाला काय सांगत होतं? माझा मालक एवढा गाढव, एक काम झालं की मला घरी सुद्धा आणत नाही, शेतातच सोडतो. मी काही 40 वर्ष जगत नाही, मी फक्त 20च वर्ष जगणार. मग 80 आणि 20 गाढवाचे किती झाले? बस सेम टू सेम तशीच तुमच्या जीवनाची दिनचर्या आहे. तुम्ही 40 वर्षापर्यंत तरुण असता, कोणालाच मानत नाही. बापाची संपत्ती असते, लग्न होतं, पोरगी 10वी 12वीला जाती, पोरग 10वीत जातं. मग माणसाला सुस्त, आता पोरगी लागणार आली. एवढं काम करतो माणूस. उठला की शेतात, उठला की शेतात, उठला की शेतात. लोक म्हणतात, महाराज राब 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 राबतो तो बैलासारखा. अजिबात त्याला पाहुणकी कळेनं, नातेवाईक कळेनं, सप्ताह कळेनं, नुसता बैलासारखा काम करतो. तो बैलासारखा काम नाही करत. ते वर्ष बैलाचे. कोणाचे? 40 आणि 20 60 वर्ष कोणाचे येते? 60 वर्षाचा माणूस झाला की सुनबाई येते, नातू पण तू येतं. म्हातारं सुनबाई खवळ, नातराव खवळ. सुनबाई म्हणते, महाराज आमचं म्हातारं नुसतं भुकत राहतं हो, अजिबात अक्कल नाही. ते भुकत नाही. ते वर्ष कोणाचे? कोणाचे? कुत्र्याचे. आणि 80च्या नंतर तर माणूस जगतच नाही. जगला तर सगळं खाणं हागणं होत नाही, एकाच ठिकाणी असतं. आम्ही जर कोणाच्या घरी जेवायला जा, म्हातारं पडलेलं असतं. सुनबाई तोंडाला हात लावून म्हणते, महाराज लाज सोडली हो या थेरड्यानं, या म्हाताऱ्यानं. नुसतं गाढवासारखं लोळतं. ते गाढवासारखं लोळत नाही. 80 आणि 20 वर्ष कोणाचे? मग खरं आयुष्य माणसाचं किती आहे? मग 40 वर्षात तुम्ही पहिलं ठरवून घ्या, तुम्हाला ज्ञान संपादन करायचं का काय करायचं. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. मग ज्ञानही अवघडे, योगही अवघडे. तुम्ही म्हणसाल कर्मकांड करू. काय कर्मकांड करणार आहे महाराज आपण? अजिबात नाही. मग या कलियुगामध्ये करायचं काय? सोपं साधन महाराज सांगतात. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक कलौता हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. मी तुम्हाला भागवतातलं उदाहरण दिलंय, प्रमाण दिलं. दुसरं तुलसीदासजीचं दिलं. तिसरं ऐका. कलियुग माझी कलियुग माझी करावे कीर्तन.
कलियुगा माझी करावे कीर्तन जने नारायण देले भेट. कलियुगामध्ये तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही महाराज. अगदी थोडा आयुष्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे देवाने. कारण कलियुगामध्ये काय करणार आहे आपण? 100 वर्षाचं आयुष्य तुमचं माझं. किती वर्षाचं आयुष्य आहे? 100 मधले 50 तर झोपीतच गेले. खाली किती उरले? 50. बोलत चाला कडे. किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले पोराव. खाली किती उरले? एवढं ताकदीन नको म्हणू, फक्त 40च म्हणू. किती? 40. 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? आता शिक्षण झालं, नोकरी आणि 5 वर्ष पुरी पाण्यातच गेले. खाली 15च उरले महाराज. सध्या महाराष्ट्रापुढं सगळ्यात मोठं संकट आहे. शेतकऱ्याचा दुष्काळ जाऊ शकतो, पण पोरायला पोरी आणायच्या कुठून मोठा प्रश्न आहे सर. सध्या महाराष्ट्रात 100 पोरं झाले, 60 पोरी झाली. 40 बिचारे लटकते रे ना. अहो आतापर्यंत मी महाराष्ट्रामध्ये अंगणवाडीवाल्या महिलांचे आंदोलन पाहिले, डॉक्टरचे पाहिले, नर्सचे पाहिले, कंडक्टरचे पाहिले, ड्रायव्हरचे. लग्न होत नाही म्हणून पोरं जिल्हाधिकाऱ्याला समोर आंदोलन करतात, आम्हाला बायको द्या. तू कुठून देणार जिल्हाधिकारी? तुम्हाला एवढं तर नॉलेज आहे का नाही? तुमच्या तिकडचं माहित नाही, आमच्या तिकडचे येडे तर आमदाराला फोन करतात, आमदार साहेब आम्हाला बायको द्या. कुठून देईल तो का मंत्रालयाचा निधी? नाही ठीक आहे, तुमचा रोड खराब झाला त्याचा रोडचा निधी आहे. तुम्हाला सभा मंडप लागत असेल मंदिराला, सभा मंडपाचा निधी आहे. तुम्हाला गट्टू लागत असेल, गट्टूचा निधी आहे. अहो हे आमदाराला बायका मागा एवढे भांबवल्यात. कठीण तळा झाला. एक सांगू का महाराज, प्रत्येकाला मैत्रीण हवी आहे, प्रत्येकाला बायको हवी आहे, प्रत्येकाला बहीण हवी आहे, प्रत्येकाला मामी हवी आहे, प्रत्येकाला काकू हवी आहे, पण मुलगी कोणालाच नको आहे महाराज. प्रत्येकाला असं वाटतं मला मुलगाच पाहिजेत. मुलं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाही. दशरथ माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या गावचा नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. 4 पोरं होते त्याला, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोरांनी पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथांनी काय अपेक्षा करायची आपले पोरं आपल्याला पाणी पाजत. म्हणून उद्या भविष्यात फक्त तुमच्याकडे 10 वर्ष शिल्लक आहे. त्या 10तले 3 वर्ष करोनात गेले. आता 7 वर्षात तुम्ही काय काय होणार आहे? सरपंच होणार आहे का, महाराज होणार आहे का, आमदार होणार आहे? चांगला माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी आहे, चांगला बल्ब घेण्यासाठीचा या बल्बची गॅरंटी आहे, चांगला आयफोन घेण्यासाठीचा आयफोनची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? कपातला चहा कपात असताना बशीतला बशीत गेला. लोक म्हणजे चहा पित होते, मरायला उशीर लागत. सध्या सगळ्यात स्वस्त जर काय झालं असेल तर माणसाचं मरण आहे. आणि कधी येईल काही सांगता येत नाही. काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरीन भाषितम. एक मोठा अजगर आहे आणि त्या अजगराच्या मुखामध्ये आपण बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर आपलं तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर आपलं तोंड बंद करेल ना महाराज, काय गोड पद आहे. सांस रुक जाएगी चलते चलते, आवाज नका वाढवू माझा. क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कोण कधी कशाने जाईल काही सांगता येत. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, संधीचं सोनं करून द्या, सोनं करून घ्या. कारण या जगामध्ये सर्वात स्वस्त आणि सर्वात सुलभ जर काय असेल तर माणसाचं मरण आहे. तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं महाराज, लाखोनं नाही कोटीनं लोक मेलेले. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40,000 गावं धरा, तशी तर 50 असतील छोटे मोठे, पण 40 धरा. प्रत्येक गावातले 20-20 लोक जरी म्हणले, 10-10 लोक जरी म्हणले तरी 20 गुणिले 40,000. समाज थोडा नाही मेला महाराज. पैसा असून लोक मेले, पैसा नसून तर मेलेच हो. ओळख असूनही लोक मेले, ओळख नसून तर मेलेच हो. ज्यांची ओळख पुढाऱ्यांशी आहे, ज्यांची ओळख मंत्र्यांशी आहे, अशांना सुद्धा ऑक्सिजन भेटला नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकाने वेळ सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान व्हा, वेळ नका वाया घालू. आज तुम्ही सर्व मंडळी या कीर्तनाचे साक्षीदार आहात. असं समजा माझ्या देवाने उर्वरित आयुष्य तुम्हाला बोनस दिलेलं आहे महाराज. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो, मृत्यूच्या हरी वाचून आलो येथवरी उरले ते हरी. आता वेळ नका वाया घालू. कधी वेळ जाईल काही सांगता येत नाही. हो देह जाणार जाणार अशी काळोबा खाणार, देह जाणार जाणार अशी काळोबा खाणार, देह जाणार जाणार अशी
जाणार जाणार त्याचे काळो बघणार देह जाणार जाणार त्याचे काळो बघणार देह जाणार जाणार त्याचे काळो बघणार देह जाणार आहे आणि याला काळोबा खाणार. हे काळोबा खायच्या अगोदर माणसाने सावध व्हा. मानुस जन अनमोल रे अरे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरते सापडलाय महाराज. संधीचं सोनं करून घ्या. गेलेला पैसा परत मिळेल, गेलेली संपत्ती परत मिळेल, गेलेली सत्ता परत कमवता येईल, गेलेली बायको परत मिळेल. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे दिले ते 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य भेटत नाही ना गड्या हो. मग एवढा सुंदर नरते प्राप्त झालाय. कधी देवाचं चिंतन करणार आहे? कधी तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सगळ्या गोष्टीची तयारी करता. आता एवढा मोठा सप्ताह केलाय तुम्ही, 6 महिन्यापासून तारखी घेऊन ठेवलेल्या आहे. घेतले का नाही दादा? 1 वर्ष झालं. माझी तारीख ते 1 वर्ष झालं घेऊन ठेवली. मग तारखी घेऊन ठेवल्या, गायक ठेवले, वादक सांगितले, जिव्हाळा चॅनल सांगितलं, एवढं सुंदर माईक सिस्टीम, एवढा सुंदर मंडप. मग सप्त्याची तयारी करता, घर कसं बांधायचं याची तयारी करता. 2000च्या आमदारकीची 24ची तयारी आतापासून सुरू केली. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी भेटीगाठी सुरू झाल्या. घर कसं बांधायचं, मुलीला MBBS सगळ्या गोष्टीची तयारी करता तुम्ही. येडे नाहीये. मग का हो तुम्ही आणि मी मरणार याची तयारी कधी करणार आहात? बरं, कोणत्या तंद्रीत जगतायत लोक काही कळत नाही. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना, बोल भाषा पा कशी असते दादा त्यांची. महाराज मी जर मेलो ना, आमच्या देळगाव रसाळाचा सप्ताहच बंद पडल. तू मरून बघ ना एकदा. तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात लोक. कोणा वाचून काही राहत नाही. पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होलं. काय झालं? भारताचं काहीच नाही झालं. ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. अरे लता मंगेशकरांसारखी गायिका मेली तर 1 दिवस फक्त भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? लक्ष देऊन ऐका. लता मंगेशकर, तिला भारतरत्न पुरस्कार होता त्या मायला. कोणता पुरस्कार होता? भारतरत्न पुरस्कार ज्या माय माऊलीला होता. ती माय माऊली मेल्यानंतर फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? आता मला तर पहिला प्रश्न आहे, तुमचं माझं स्टेटसच काय? आपल्याला लोकांनी आपली आठवण करावं असं स्टेटस काय महाराज? आपल्याला तर बायको आंघोळीला पाणी लवकर टाकत नाही. आपलं काही नाही. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगत आहात, मी तर नेहमी सांगत असतो, पुढारी मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि त्या हाडूक त्या पुढाऱ्याला बोलत होतं, ए वेड्या ऐक, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय म्हणलं ते हाडूक? लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जेवढा तोरा मोरा चाललाय ना, तसं मी सुद्धा दिवसातून 4 खाद्या घालायचो, पण माझी सुद्धा मातीच झालेली आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, अहंकार कशाचा करणार आहे महाराज? तुम्ही शरीराचा अहंकार करसाल तर शरीर नाशिवंत आहे. जर संपत्तीचा अभिमान करसाल तर संपत्ती जाणारी आहे. पदाचा अभिमान करसाल तर पदही जाणार आहे. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करता, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जलस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुग गच्छति जीव एकहा. म्हणून बसणाऱ्या मंडळींना फक्त एकच काम करा, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, येणे नो हे जन्म यमाची यातना, हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि भगवंताचं चिंतन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईच बैसोनी आवडे अनंत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बरं, भगवंताच्या नामाची ताकद पहा किती आहे. इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायांनो, खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. एखादी तरी बिचारी अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. अजिबात तसली चुकी करू, कारण कॅमेरा लावलेला आहे. पहा, तुमच्याकडेच केलाय त्याने मी.
तुम्ही जर हात वर करायला जासाल आणि तो बाबा बावळट जर इकडे बसेल असेल तर मी कीर्तन संपल्यावर घरी निघून जाईल, तर तुम्हाला हाणत हाणत घरी नेईल. मग तुम्हाला असं वाटतं की नाही माया हो तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान सुद्धा हलू नका. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. कोणत्या बाईचा नवरा दारू पितो मी ह्याच्यावर येऊन सांगू शकतो महाराज तुमच्या. कोण माणूस हलकट आहे, कोण माणूस कुचका आहे, कोण माणूस प्रेमळ आहे. आता दररोज माणसं सांभाळतोय ना आम्ही, त्याच्यामुळे माणसं पाहिले की कळतात. माणूस जाणी जे बोले, माणूस पाहिल्यावर कळतो तो कोणत्या लायकीचा आहे. मग तुम्हाला असं वाटतं माया हो तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? तर दारू कशानं सुटत नाही? कोणत्या महाराजाकडून सुटत नाही, कोणत्या मामाकडून सुटत नाही, कोणत्या मामीकडून सुटत नाही, कोणत्या बाबाकडून सुटत नाही, कोणत्या बाबीकडून सुटत नाही. इंजेक्शनानं दारू सुटते असं वाटतं तुम्हाला? आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून त्या साताऱ्याकडे कोणता तरी डॉक्टर तिकडे गेले. ते पेतपेतच तिथपर्यंत गेले. 50,000चं इंजेक्शन घेतलं आणि पेतपेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटली. आणि जर इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकांनी तुम्हाला झोपेत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का, दिले असते टोचून. जसं 1200 रुपयाचं रेमडेसिवीर 60,000ला घेतलं ना, तसं 50,000चं इंजेक्शन ह्या बायानं कानातलं नाकातलं बुडून लाखात घेतलं असतं. पण मेल्या झोपीत इंजेक्शन. दारू पितो, इंजेक्शनानं दारू सुटत नाही. मग तुम्हाला असं वाटतं ना माया तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? 2 महिने. तुम्ही का जादूगार आहे का? नाही, मी संप्रदायाचा माणूस आहे. दुसरा मंत्र सांगणार. या संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सोडून दुसऱ्या मंत्राला मानत आहे, दुसरा मंत्र मान्य नाही. कारण तो मंत्र माझ्या तुकोबरायचा आहे, तोच मंत्र माझ्या ज्ञानोबरायचा आहे, आणि तोच मंत्र अख्ख्या संप्रदायाचा आहे. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला किती लागतो? ते 1 तास उद्यापासून फक्त स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं जर 1 तास भजन केलं माया होतो 5,000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? किती वेळेस होतं? बोला ना, किती वेळेस होतं? 5,000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5,000 आणि संध्याकाळचं 5,000. नामस्मरण किती झालं माया हो? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण आणि तो प्रसाद होईल माया हो. काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद तुम्ही कितीही 1 नंबरचा बेवडा असू द्या, त्याला फक्त 2च महिने खाऊ घाला. जर त्यानं दारू नाही सोडली, तुम्ही कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. घरी तुम्ही आमटी भात खाता, घरी तुम्ही आमटी भात खाता, इथेही आमटी भात खाता, पण सप्त्यातला आमटी भात तुम्ही त्याला काय म्हणता हो? काय म्हणता त्याला? प्रसाद. का? कारण कीर्तनाचं पुण्य त्याच्यात गेलेलं असतं, ज्ञानेश्वरी पारायणाचं पुण्य त्याच्यात गेलेलं असतं, हरिपाठाचं पुण्य त्याच्यात गेलेलं असतं, गाथा पारायणाचं पुण्य त्याच्यात गेलं असतं. आणि ते पुण्य त्याच्यात गेल्यामुळे तो जेवण राहत नाही, तो काय होतो? प्रसाद होतो. अरे देवाचं नाम घेतल्यानंतर काय होत नाही महाराज? ऐका. तयाच्या चिंतने निरसेल संकट, 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 तयाच्या चिंतने निरसेल संकट. संकट तराल दुर्घट भव सिंधू.
आज्यामेळ्याच्या जीवनाचा उद्धार झालाय, वाल्ह्या कोळ्याच्या जीवनाचा उद्धार झालाय, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा निश्चित उद्धार होईल. म्हणून देवाचं चिंतन करा. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. एवढा गोड नर्दे तुम्हाला सापडला. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावा उगे उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. हो तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काहीच लागत नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन. कुठं जाण्याची गरज नाहीये. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी पण शहाणा तो धनी घेतोय ते. सर्वात सोपं साधन जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. किती सबसिडी दिलेली महाराज साधू संतांनी. हरी बोला देता, उठता बैसता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता. आणि देवाचं चिंतन केलं वाया जात नाही. पेढा हसत हसत खा, पेढा गोडची. पेढा रडत रडत खा, पेढा गोडची. आणि पेढा झोपीत खा, पेढा कसा आहे का झोपीत खाल्ल्यावर तिखट लागतो का? नाही. झोपीतही गोडचे, जागृतीतही गोडचे, आणि हसत हसत जरी खाल्ला तरी गोडचे. देवाचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा. आणि तो जो मार्ग आहे तो भक्ती मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? भक्ती मार्ग. भक्ती पंत बहु सोपा, सर्वात सोपं साधन. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितली, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सर्वात सोपं साधन आहे. कुठं जाण्याची गरज नाही. मस्त देवाचं चिंतन करा. म्हणून मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतते. मार्ग दाखवलाय भक्ती, आणि मार्ग कोणी दाखवलाय? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबरांनी पाया रचलाय, तुकोबराय कळत झालेले, नाथ बाबा नामदेवराय त्याचे खांब झालेले. मंदिर किती सुंदर बांधा, मंदिराचं पाया किती सुंदर घ्या, मंदिराचा कळस किती सुंदर असू द्या, पण जोपर्यंत मंदिराला कलर देत नाही तोपर्यंत मंदिर शोभत. आणि मंदिराचा कलर द्यायचं काम जर महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते माझ्या जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज संस्थेने केलेले आहे. महाराज कोणी विनोदाचा कलर दिलाय, कोणी ज्ञानाचा कलर दिलाय, कोणी वैराग्याचा कलर दिलाय, कोणी शांतीचा कलर दिलाय. आणि एकदा का कलर दिलं ना महाराज की मंदिर असं सुंदर दिसतं. म्हणून त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा जय जय